हा प्रश्न इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरवर सीईटी 2023 ला आलाय. ए कॉइल ऑफ 1000 टर्न्स विथ एरिया 2.5 centimeter square is placed in a magnetic field of 0.6 Tesla. The coil is rapidly moved out of the field in a time 0.2 second. Then induced EMF in the coil is option A 0.9 volt, B 0.75 volt, C 9 volt and D 7.5 volt. आता आपल्याला काय दिलंय तर कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स जे काही आहेत ते 1000 टर्न्स आहेत. त्याचा एरिया हा तुम्हाला दिलेला आहे 2.5 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजेच तो 2.5 इंटू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर आहे. त्यानंतर मॅग्नेटिक इंडक्शन 0.6 दिलेलं आहे, टाइम 0.2 सेकंद दिलेला आहे आणि तुम्हाला ई विचारलंय, ईएमएफ इंड्युस्ड विचारलंय. मग ईचा फॉर्म्युला काय असतो? ई आता बघा मायनस d∅dt आणि जर n टर्न्स असतील तर याला मायनस n इंटू d∅dt. मॅग्निट्यूड घेतलं तर निगेटिव्ह साईन काढून टाकायचं आणि n आता फायची किंमत टाकायची. फ्लक्स म्हणजेच b इंटू a याचा डॉट प्रॉडक्ट असतो. मग ई बरोबर काय झालं n. आता बघा a आणि b डिवायडेड बाय t किंवा हे dv/dt असंही तुम्ही लिहू शकता. मग आता dv/dt. आता n ची व्हॅल्यू टाकायची 1000, एरिया टाकायचा 2.5 इंटू 10⁻⁻⁴, बी टाकायचं 0.6 आणि डिवायडेड बाय टाइम टाकायचा 0.2. आता हे आपण 6 केले, हे 2 केले, म्हणजे इथे शिल्लक राहिले 3. सिंपल केलं त्याला आपण. आता 10⁻³ 10⁻⁻⁴ म्हणजे 10⁻⁻⁻1 आणि 2.5 इंटू 3 ई बरोबर 7.5 इंटू 10⁻⁻1 म्हणजेच काय झालं तर 0.75 हे झालं व्होल्ट आणि जो करेक्ट ऑप्शन काय आहे? बी आहे. आता मी नेहमी सांगते बघा की सीईटीला तुमच्या टेक्स्ट बुक मधलेच प्रॉब्लेम येतात. आता हा सीईटी 2023 ला आलेला आहे आणि तुमच्या पुस्तकात क्वेश्चन नंबर 2 त्याच्यामध्ये जो 8 नंबरचा अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आहे ना, सेम असाच आहे. तिथं बदल काय आहे फक्त तर इथं 2000 टर्न दिलेले आहे आणि एरिया 2.5 च्या ऐवजी 1.5 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे. सोडवा, हे सगळं सोडवा आणि उत्तर मला कमेंट मध्ये टाका. आलं का लक्षात? म्हणजे तुमच्या टेक्स्टबुक मधलेच प्रॉब्लेम हे सीईटीला पडतात हे तुम्हाला मला सांगायचं आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच. This is the numerical from your textbook. Solve it and give the answer in the comment box.